नमस्कार. साहित्यिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी, संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करते. मी आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालक मृण्मयी भजक. NCPA आणि ग्रंथालीतर्फे ह्या गर्भरेशमी सोहळ्यामध्ये सर्वांचं स्वागत करताना खरंच निरतिशय आनंद होतोय. ग्रंथालीने 1985 मध्ये स्वरजयी कुमार गंधर्व यांची रागदारी उलगडणारी मुलाखत मैफल सलग 6 दिवस आयोजित केली होती. त्या मैफिलीत पंडितजींनी मुक्तकंठाने दिलेलं स्वरधन गंधर्वांचे देणे या पुस्तकातून आपल्याला आता कायम अनुभवता येणार आहे आणि त्याच्याच प्रकाशनानिमित्त आज आपली ही भेट. पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता 4 दिवसांवर आली आहे आणि ग्रंथालीच्या वाटचालीचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. अशा पर्वात हा आगळा योग जुळून आलाय आणि त्याचाच हा आनंद सोहळा. ह्या आनंद सोहळ्यामध्ये आपल्या मोबाईलमुळे व्यत्यय येणार नाही याची आज आपण दक्षता घेणार आहोत. आपण सगळे जाणकार आहातच, पण तरीही एक महत्त्वाची सूचना अशी आहे की कृपया कुणीही कार्यक्रमाचं किंवा कार्यक्रमाच्या छोट्याशा भागाचंही रेकॉर्डिंग करू नये, अगदी कितीही मोह झाला तरी. गंधर्वांचे देणे या कार्यक्रमाचा आरंभ ख्यातनाम गायक अभिनेते चंद्रकांत काळे आणि मुलांच्या लाडक्या लेखिका गायिका माधुरी पुरंदरे यांच्या सादरीकरणाने व्हावा, हे त्या स्वराधीशाला केलेलं पहिलं नमन आहे. मी मंचावर आमंत्रित करते चंद्रकांत काळे आणि माधुरी पुरंदरे यांना. चंद्रकांत काळे आणि माधुरी पुरंदरे यांचं शाल, पुस्तक भेट आणि आजच्या कार्यक्रमाची आठवण ताजी ठेवणारं स्मृतिचिन्ह देऊन सुरुवातीला स्वागत होईल. ग्रंथाली विश्वस्त प्रभाकर भिडे यांना मी विनंती करते की त्यांनी चंद्रकांत काळे यांचं स्वागत करावं. गायक अभिनेते ज्यांच्या संकल्पनेतून अनेक सृजनात्मक कार्यक्रमांची निर्मिती झाली ते चंद्रकांत काळे. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी घाशीरामसारखं नाटक केलं. महानिर्वाण, जैत रे जैत, भारत एक खोज यातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. सत्यजित राय त्यांच्याबद्दल म्हणाले होते की कोणत्याही दिग्दर्शकाला हवासा वाटेल असा गायक अभिनेता. सदैव स्मरणात राहतील असे रंगभूमीवरील अभिनय सांगताना नसीरुद्दीन शाह यांनी देखील त्यांचं नाव घेतलं होतं. आणि गेली 35 वर्ष शब्दवेधकडून असंख्य उत्तमोत्तम कार्यक्रम त्यांनी रसिकांना दिलेले आहेत. मोठमोठ्या संस्था, विद्यापीठं करत नाहीत असे भाषाप्रेम जपणारे अनेक कार्यक्रम आणि असं कार्य ते करत असतात. मनापासून धन्यवाद चंद्रकांत काळे आणि प्रभाकर भिडे. यानंतर ग्रंथाली विश्वस्त राजीव श्रीखंडे यांना मी विनंती करते की त्यांनी माधुरीताई पुरंदरे यांचं स्वागत करावं. माधुरी पुरंदरे म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व. 3 सप्तकांमधील लावणी, गझल, कव्वाली हे ऐकून वसंतराव देशपांडे, C. रामचंद्र, बाबा आमटे, श्याम बेनेगल, विजय तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांकडून त्यांना कौतुकाची थाप मिळाली होती. शब्दांमधील भाव नेमकेपणाने पोहोचवताना घेतलेल्या जागांमुळे पु ल देशपांडे यांना त्यांचं गाणं अख्तरबाईंच्या जातकुळीचं वाटलं होतं. चित्रपट नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांकडून त्यांची प्रशंसा झालेली आहे आणि बालसाहित्यामध्ये चित्रभाषा आणण्याचं श्रेय त्यांनाच जातं. छोटी पुस्तकं, कमी शब्द आणि भरपूर चित्र आणि मूल्य वगैरे शब्द न वापरता मुलांच्या जडणघडणीमध्ये ती आपोआप रुजत जातात असे हे दोघेजण आज त्यांच्या कार्यक्रमाने, अभिवाचनाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. ग्रंथाली प्रस्तुत गंधर्वांचे देणे
पंडित कुमारजींशी संवाद. कार्यक्रम संकल्पना अतुल देऊळगावकर. संपादन संकलन दिग्दर्शन चंद्रकांत काळे. अभिवाचन सहभाग चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे. ध्वनी साईराज पाटील. ध्वनी संपादन मंदार गोडसे. ग्रंथाली प्रस्तुत गंधर्वांचे देणे. पंडित कुमारजींशी संवाद. घराणी आणि संगीतविषयक दृष्टिकोन. एक गायक म्हणून माझा एक सांगीतिक दृष्टिकोन नक्कीच आहे आणि त्याबद्दल वाद असू नये. मी संगीताबद्दल मोठमोठ्या गवयांचे विचार ऐकले, खूप संगीत ऐकायला मिळालं. त्यामुळे हे असं का असं वाटायचं. आपण याकडे काहीतरी वेगळं बघितलं पाहिजे असं फार वर्ष वाटत आलं. कसं आहे की आपण कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेतला आणि त्यावर मनापासून विचार करू लागलो की मार्ग सापडत जातो, हे मी बघितलेलं आहे. आपण काहीतरी शोधत राहिलं ना तर मिळतं बुवा. शोधत राहिलं पाहिजे. त्यामुळे मी चालू संगीतकारांकडून व्यक्त होणाऱ्या संगीतामध्ये कधीही तन्मय झालो नाही. मी फार प्रेमानं सर्वांचं गाणं ऐकलं, आनंदही घेतला. त्यात सर्वांचे गुण काय हे कळलं, पण मी त्यावर खुश नव्हतो. आवाज आणखी छान काढता आला पाहिजे. आवाज काढण्याची आणखी चांगली पद्धत आहे. अजून ते खूप व्यक्त केलं पाहिजे, हे असं मला लहानपणापासून वाटत राहिलं होतं. ह्या ध्यासामुळेच माझी स्वर लावण्याची पद्धत आपल्याला वेगळी वाटत असेल. जे आहे त्यापेक्षाही आणखी चांगलं व्यक्त करायला हवं असं मला वाटत असेल. लोक वाहवा म्हणतात, त्याला मी लहानपणापासूनच गौण मानत आलो आहे. कोणी कितीही तारीफ केली तरी आवडलं ना तुम्हाला, फार छान, म्हणजे आता मला पुढे जायला हरकत नाही, असा प्रत्येक वेळी माझा प्रवास चाललेला आहे. कोणी तारीफ केली, काही केलं तरी मी तिथं अडकून राहिलो नाही. म्हणजे असं की मी गातोय ते चांगलं आहे ना, मग असंच आपल्याला आयुष्यभर गायला काय हरकत नाही, असं मला कधीही वाटलेलं नाही. आवाज काढण्याबाबतही तेच. आणखी चांगला आवाज काढावा हे चालूच राहिलं. म्हणजे सारखं माझं हे असं चालत राहायचं. आणि या प्रयत्नांमुळे आवाज काढण्याचा नादगुण वाढला. गाताना आणखी नादगुण का निर्माण होऊ नये? नुसतं आवाज काढून गाणं होतं असं मला वाटत नाही. त्यात नादगुण यायला हवा असं मला पहिल्यापासूनच वाटत होतं. स्वर म्हटल्यावर मला जाणीव झाली, हा आकार गोल आहे, ह्यामध्ये फिरण्याचा गुण आहे. तो स्वर चौकोनी आहे असं वाटता कामा नये. कुठूनही त्याला पकडलं तरी तो गोल लागला पाहिजे. तसाच तो मऊ व्हायला पाहिजे आणि तो कडकही व्हायला पाहिजे. मला वाटतं त्यामुळे तुम्हाला कुमार गंधर्व वेगळे वाटत असावेत. आता संगीतातल्या बानी, घराणं या संकल्पनांविषयी सांगतो. संगीतातली घराणी हे फार बिकट प्रकरण आहे. संगीत ही प्रत्यक्ष ऐकण्याची गोष्ट आहे, तरी पण आपण घराणं टिकवावं असा प्रयत्न करतो. आता घराणी संपत आलेली आहेत, पण आपण जे गातात त्यांच्या मागे घराणी लावतोच आहोत, सोडत नाही आपण. आता आपण बानी म्हणतो ना, तर मी बरंच वाचून बघितलं तेव्हा 3च नावं सापडली. खंडहार बानी, डागर बानी, गौडहार बानी. दुसरं काही नाही सापडलं. बानी म्हणजे वाणी. माझ्या मते बानी हे त्या काळात घराण्यासारखं असलं पाहिजे, दुसरं काही नाही. आता ती बानी आपल्याला माहीत नसल्यामुळे गाऊन दाखवता येत नाही.
घराणं म्हणजे तरी काय? त्या घराण्याचा जो मुख्य पुरुष असतो ना, तो काहीतरी वेगळं सांगतो, जे दुसऱ्यानं सांगितलेलं नाही असं काहीतरी. त्याला फॉलोअर मिळाले, शिष्य मिळाले की ते चालतं, नाहीतर ते विसरतं. अगोदर ते लोकांच्या गळी उतरलं पाहिजे आणि लोकांच्या कानात सुद्धा उतरलं पाहिजे. ते झालं की आपण घराण्याचं नाव घ्यायला लागतो. पण शिष्यच मिळाले नाहीत तर घराणं निर्माण होणं शक्यच नाही. मोरी नाही लगन लागी रे, मोरी नाही लगन लागी रे, ए तुमसे ममद सौगिया रे सुमीर करत रे निज दिन घर बालाचिन मोरी 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 नाही लगन लागी रे, मोरी नाही लगन लागी रे, ए तुमसे ममद शास्त्रीय गायनामधली उपज आलापी. संगीतामध्ये उपज म्हणजे निर्मिती, विलंबती, विस्तार, आणि यासाठी स्वरांवर फार प्रभुत्व लागतं. तान घोटता येते, आलाप नाही घोटता येत. त्यासाठी स्वर लावायला यायला लागतो. स्वतःला फार स्थिर ठेवायला लागतं आणि थोडं डोकं वापरावं लागतं. तिथं पाठांतर नाही तर तिथं बुद्धीचं काम आहे. सर्वात कठीण गोष्ट आहे ती आलापी करता आली पाहिजे. ज्याला आलापी येते तो उगीच ताना कशाला मारत बसेल. आलापी येत नाही तो बोलताना करेल, काही नाही आलं तर सरगम करेल, मी काहीतरी करतो, मी गातो हे सिद्ध करण्यासाठी काहीही करेल. त्याची जर स्वरांची साधना असेल तर त्याला खरोखर आलापी करता आली तर तो इतर गोष्टींकडे मुळी लक्षच देणार नाही. कारण आलापी म्हणजे संगीतामधली सुरांची श्रीमंती आहे, ऐश्वर्य आहे. त्याला ते पचलं पाहिजे, कारण त्यासाठी डोकं खर्च करायला लागतं. पाठांतराचं कारण नाही. मी 8-10 आलाप पाठ करतो असं आजपर्यंत कुठल्या गायकाने म्हटलंय का? किंवा अरे तू आलापीचा रियाज कर हं असं कोणी सांगतं का? मला परवा एक छान उदाहरण सापडलं. संगीतकार निर्मितीसाठी उपज हा शब्द मुद्दाम वापरतात. आता आपण उपज म्हणून एक साधं उदाहरण घेऊ. एखादं बी भुईवर पडतं, यात आपण काय विशेष करतो? तुम्ही बी तर निर्माण नाही ना करू शकत. हां, फार तर त्या बीला पाणी बिणी घालाल, आणि समजा त्या पडलेल्या बीला अगदी तू नाही घातलंस पाणी तरी ते रोपटं कधीतरी वर येईलच. तू उगाच घमेंड नको करू. निसर्गात सर्व काही सहज आहे. आलापी ही तशी सहज उपजली पाहिजे. तिची निर्मिती सहज झाली पाहिजे. आपण काही नाहीच म्हणजे ते बुद्धीचं काम आहे. जमिनीवर पाय टिकताच कामा नये. आलापी सारखी वाढत गेली पाहिजे. आपण निमित्त. सौंदर्य बघत 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 असं पुढं जाता आलं पाहिजे. आलापीमध्ये रागाचं रूप व्यक्त होत असतं. ते न बिघडवता पुढे गाता आलं ना तरच पुढे ताना बोलताना याकडे जाता येईल ना. आणि त्यालाही लिमिट हवी. हां, येतात म्हणून ताना मारत बसणार का तुम्ही? सारखं आपलं ती आंधी यावी असं वाटतं का? नको रे बाबा. छान मंजूळ वारा वाहतोय, वाहू दे ना. म्हणून मी म्हणतो की संगीतामध्ये स्वरांचं प्रमाण जास्त हवं आणि त्यासाठी स्वरांवर प्रभुत्व हवं. आलापीचा कॅनव्हास इतका मोठा आहे की तुम्ही काही ताना घेऊ नका, बोलताना घेऊ नका. नुसत्या आलापीच्या भरवशावर तुम्ही फार मोठे गवई होऊ शकाल.
ठुमरीविषयी. परवा मी बोलताना म्हटलं की रागसंगीत हे बंधनयुक्त स्वैर असतं. ठुमरीच्या बाबतीत मी म्हणेन की ठुमरीला स्वैरयुक्त बंधन आहे. कारण ठुमरीला स्वैरपणा हवा आहे, म्हणजे बंधन नको आहे. तिला बंधन आवडतच नाही. कारण ठुमरीला भाव निर्माण करायचे आहेत. त्यात शृंगार आहे, नजाकत आहे, नखरा आहे. ठुमरीला काही पर्यायी शब्द आहेत. उदाहरणार्थ कजरी, ही सुद्धा ठुमरीच आहे. ते शृंगार रसाचंच नाव आहे. कजरी, ठुमरी आणि दादरा. शृंगाराचा ठेका आहे म्हणून दादरा. ती ठुमरीच असते, केवळ नावात बदल आहे. चैत्रात म्हटली जाणारी चैती, मग आली सावनी, ती शृंगार रसाचीच आहेत. तर ठुमरी ही स्वैर असल्यामुळे तोंडावळा निर्माण करीत राहायचं, कुठं अडकायचं नाही. नवनवीन तोंड दिसलं की ते हवंच आहे. ठुमरीचं सबंध फाउंडेशन हे भाव हेच आहे. समजा झिंझोटीमध्ये एक ठुमरी आहे. ती गायल्यावर दुसरी ठुमरीसुद्धा झिंझोटीतच गायची असेल तरी पण ती वेगळी वाटली पाहिजे. मी ऐकलेल्या आहेत अशा ठुमऱ्या. एक प्रसंग सांगतो. एकदा दिल्लीला रामभाऊ दाते, लालजी गोखले आणि काही त्यांचे मित्र यांच्याबरोबर मी एका ठिकाणी गेलो. मी लहान होतो तसा. तर लहान मुलाला घेऊन जाऊ नये अशा जागी गेले ते घेऊन मला. तिथं गेल्यावर त्या बाईंनी आदरातिथ्य वगैरे केलं आणि ठुमरी सुरू केली. गाणं संपलं तेव्हा 3-3.5 तास झाले होते. एक सारंगीवाला, तबलजी आणि हार्मोनियम. बाई काय गात होत्या. एक झाली की दुसरी ठुमरी, एकच राग, तरी तो व्यक्त करण्यात जमीन अस्मानाचा फरक होता. ठुमरीत ठराविक राग आहेत असं आपण म्हणतो, मग त्या 3 तास कशा गायल्या असतील? माझी पार जिरली होती. म्हटलं यार, आपण ठुमरीला काहीतरी लहान बटण वगैरे समजत होतो, पण तसं नाही. गाता आलं पाहिजे. झिंझोटी, पिलू, खमाज 4-4, 5-5 प्रकारे तुम्हाला सांगता आले पाहिजेत. हे आल्याशिवाय गाणं समृद्ध होणं शक्यच नाही. त्या दिवशी मी जे ऐकलं ते मी कधीही विसरणार नाही. हल्ली ठुमरीसुद्धा पाठांतर करून गाणारेच लोक फार झालेत. तसं त्या बाईंचं नव्हतं. नुसता स्वरांचा सर्व खेळ होता. एक ठुमरी संपली की दुसरी लगेच आपलं रूप बदलून आलेली. फार काही मुरक्या आहेत, ताना आहेत असं नव्हतं. मी तो दिवस कधी विसरणं शक्य नाही. आता महाराष्ट्रात मी बघतो ना, मला फार वाईट वाटतं. त्या अर्थानं महाराष्ट्रात ठुमरी नाही, तर आपल्याकडे लावणी आहे ना. आता ही लावणी म्हणजे खरं तर ठुमरीच आहे, पण आपण तिच्यावर प्रेमच करत नाही. ठुमरीवर आधी प्रेम करायला शिकावं लागतं. लाजून नाही चालत. मला लोक काय म्हणतील, तिथं काही नाही रे बाबा. कला प्रेम व्यक्त करताना लाजायचं कशाला? तुम्हाला समजा नाचायचं असेल तर वाकडं व्हायलाच पाहिजे ना. वाकडं नाही होता आलं तर मग नाच कसा करणार? तसं ठुमरी गाताना फार हलकं ठेवावं लागतं स्वतःला आणि ते व्यक्त करता आलं पाहिजे. म्हणजे असं की प्रेमात जसं हलकं राहावं लागतं तसं ठुमरीत पण हलकं राहावं लागतं.
तराणा खूप काही सांगतो. तराणा पूर्वीच्या काळी तराणा म्हणजे द्रुत किंवा तशा उद्देशाने तराणा झालेले आहेत. तराण्याची उत्पत्ती तंतकारांमधून झालेली आहे. पूर्वीसुद्धा काहींनी तराणे फार सुंदर बांधलेले आहेत, पण ते ऐकताना मला ते विचारणं विशेष पटले नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तराणा काहीतरी वेगळं सांगतो. द्रुतलयीत काहीतरी दिरदिर 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 करत बसलं म्हणजे तराणा होतो असं काही लोक समजतात, पण तसं नाही आहे. नीट बघितलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा तराणे आहेत. अगदी दुसरं टोक पण आहे, टप ख्याल. तसा तराणासुद्धा आहे हा विलंबितमधला. राग आत्तापर्यंत रागसंगीतामध्ये बंदिशीच्या माध्यमातून, अर्थाच्या माध्यमातून पुष्कळ सगुण रूप धारण करून आलेला आहे. निर्गुण गोष्टीला सगुण व्हायची इच्छा आहे म्हणून ती बंदिश येते, आणि तिला पुन्हा निर्गुण व्हायची इच्छा आहे म्हणून तराण्याची उत्पत्ती आहे. खूप सांगितल्यानंतरही खास गोष्ट राहिलीच सांगायची, आणि ती सांगायला शब्द सापडत नाही. अरे मग अक्षरं घ्या म्हणजे सांगता येईल. तिथे तराण्याचा उपयोग आहे. सर्व अर्थ सांगून झाला, पण काहीतरी सांगण्याचं राहतं ना, तिथे तराणा फार कामी येतो. तराण्यातली अक्षरच अशी आहेत की तुम्ही त्याचा काहीही अर्थ लावू शकता. तराणा खूप काही सांगतो, परंतु ना त्याकडे बघण्याची आपली दृष्टी असली पाहिजे, कारण तो खूप अर्थ घेऊन येतो. त्यामुळे त्यातल्या बंदिशी देखील खूप कठीण आहेत. त्याचा अर्थ काढणं फार महाग. त्याचे उठाव लाखाचे आहेत, नुसत्या साध्या कामाचे नाहीत. इथं तोम कसा छान पडलाय, लोक त्याच्यावर लट्टू होतात. संगीतकारांमध्ये यह तोम दूसरी जगह कहीं नहीं गिरा है अशी चर्चा होते. मग तुम्ही कल्पना करू शकता की तो तोम काय किमतीचा असेल. तराण्यात काय शब्द असतात. यललाले, यलाई, तारदानी, घेतनोम, तीन तारे वगैरे. तर मला सांगायचं एवढंच की अशा शब्दातूनच तराण्याचं एक वेगळं सौंदर्य निर्माण होत असतं. दीम दीम तदीम देरे ना दारा दीम दीम तदीम देरे दारा दीम दारा दीम या दारा दीम दारा दीम. लोकसंगीत आणि माळवा लोकगीत. लोकगीतांचा जन्म तुम्हाला खुश करण्यासाठी झालेला नाही, ती स्वतःसाठी आहेत. लोकगीतांचा कॅनव्हास फार मोठा आहे. बायका सहजपणे ती गात असतात, बसल्या बसल्या गातात. त्या तुमच्यासाठी गात नसतात. त्यांना गाऊन वाहवा काही घ्यायची नसते. माळव्यात आल्यावर मी खूप गीतं गोळा करायला लागलो, पण सर्वात मदत झाली ती भानूची. ती हेडमिस्ट्रेस होती आणि तिची मोठी बहीण डॉक्टर होती. ती खेड्यात जायची, त्यामुळे बायकांचं येणं जाणं फार. ही बायकांची लोकगीतं गोळा करणं त्यामुळे फार सोपं झालं. ती गीतं त्या स्वाभाविक म्हणत असताना घ्यावी लागतात. गात असताना धुना लिहून घ्यायच्या, मग घरी यायचं, पुन्हा त्यांचा अभ्यास करायचा. मी अनेक धुना गोळा केल्या. भानुताई कुठेही जाऊ शकत असे. बाईला धुना येतात म्हटल्यावर भानू तिथं जायची. म्हाताऱ्या बायकांकडे फार छान गीतं असतात. आता म्हणाल तर माझ्याकडे स्त्री गीतांचा जवळजवळ पूर्ण माळवा लिहिलेला आहे. प्रत्येक गीतावर नोट लिहिलेली आहे. स्वर कसे काढले पाहिजेत, त्यांचा अर्थ, म्हणण्याचा राग, सर्व काही लिहिलेलं आहे. मग म्हटलं लोकांना लोकगीतं काय आहेत हे कळलं पाहिजे. मुख्य म्हणजे माळवा आहे ना, फार समृद्ध आहे. माळव्याचे सूरच वेगळे आहेत. अशा ठिकाणी जो स्वरांचा लगाव लोकगीतांमध्ये मिळतो ना,
तसा दुसरीकडे मला कुठंही आढळला नाही. त्या स्वरांनी मला फार मोहित केलेलं आहे. म्हणून मग मालवा की लोकधुनी केलं. आपल्याला जो आनंद झाला आहे तो लोकांना ऐकवलाच पाहिजे ना. त्यांना आवडो अगर न आवडो. मी जे स्पेशल प्रोग्राम ऐकवले तेव्हाच ठरवलं होतं की एक बार आपको सुनाऊंगा, फिर दोबारा सुनाने की मुझ में एनर्जी नहीं है. या मटकी सोरम जी से भरी है, या मटकी सोरम जी से भरी है. भरत भरत लागो कड़को मारो हार अटूटो नौ सर को हार अटूटो नौ सर को. मला उमजलेले बालगंधर्व. खरं सांगायचं झालं ना तर मला उमजलेले बालगंधर्व हा प्रोग्रॅम मी जर वापरली असती ना तर ती करन्सी नोट होती. परंतु मी ते त्यासाठी केलेलंच नव्हतं. मला काय वाटतं ते सांगण्यासाठी मी ते केलं. एका संगीतकारानं दुसऱ्या संगीतकाराचाही अभ्यास केला पाहिजे ना, का करू नये? एका गवयानं दुसऱ्या गवयाची नुसती टिंगलच करत बसायचं का? कलाकारांमध्येही फार वाईट खोड आहे. तो एक रोगच आहे, व्हायरस. मला त्याचा फार राग येतो. तुम्ही अभ्यास का करत नाही? नुसती टिंगल करत बसता. मला असं वाटतं की एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराचा अभ्यास हा करता आला पाहिजे. यासाठी आधी आपण स्वतः काय आहोत हेही कळलं पाहिजे. बालगंधर्वांची नक्कल करण्याच्या उद्देशानं मी काही तो कार्यक्रम मुळीच केलेला नाही. बालगंधर्वांची गायकी सांगणं हा माझा त्याच्या मागचा उद्देश. नारायणराव फार छान गात असत. त्यांच्याविषयी लिहायला बसलो तेव्हा मला असं आढळून आलं की ही तर जयपूर घराण्याची गायकी आहे. ते आदळापट नाही करत. तानांना जर्क न देता ते गाऊ शकतात. नारायणरावांचं गाणं म्हणजे जयपूर गायकीचं ललित रूप आहे. ते कुठेही अडत नाही. ते कुठेही अडत नाहीत. अरे म्हटलं फार कठीण आहे हे. त्यांचं सर्व गाणं अतिशय कठीण आहे. पण ते कठीण गाणं ते अतिशय सोपं करून सांगतात. आणि नारायणरावांचं आणखीन एक काय माहिती आहे का? कुठल्याही स्वरांमध्ये ते गेले ना की तिथूनच गायला सुरुवात. त्यासाठी त्यांना अगोदर तयारी वगैरे नाही करावी लागत. गाण्यामध्ये आकार घेणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. नारायणरावांच्या आकार उच्चारात दोषच नाही. जिथे आकार आला की लगेच फिरतातच ते. इतर कुठल्याही व्यंजनाला ते हातच नाही लावत. म्हणून मग खूप लयकारी असून सुद्धा ती मुद्दाम निर्माण होते असं नाही वाटत. नारायणरावांना मी प्रत्यक्ष ऐकलं ना तेव्हाही माझ्या हे सतत लक्षात येत राहिलं की नारायणराव हा एक वेगळा संगीतकार आहे. छाया है दुनिया प्रभु मजबरी को ला प्रभु मजबरी मजबरी को ला प्रभु मजबरी को ला आय 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 आ प्रभु मजबरी को ला प्रभु मजबरी को ला. प्रयोग संगीतातले आणि निर्गुणी भजन. संगीतात माझ्याकडून बरेच प्रयोग झाले. कारण संगीताला जितकं समृद्ध करता येईल त्यामागे मी आहे. काही लोक म्हणतात की खूप आहे आधीचं, तेच गात राहावं गायकानं. कबूल आहे ना, पण करण्यासारखं पण पुष्कळ आहे ना.
एकीकडे आपण संगीत फार समृद्ध आहे असं म्हणतो, ते मग कशाच्या आधारावर म्हणतो ते मला कळत नाही. संगीताला अजून पुष्कळ सांगायचं आहे आणि हेच गाऊन सांगण्यासारखं आहे. त्रिवेणी, तुकाराम दर्शन, मल्हार, तांबे गीत रजनी, तुलसीदास आणि असे अनेक प्रकार मी का केले असे प्रश्न असतात तुमचे. किती उत्तरं देणार? काय आणि किती सांगायचं तुम्हाला? उत्तर द्यायचं म्हणजे एकेका दिवसाचे कार्यक्रम आहेत ते. आता तुम्ही निर्गुणी भजनाचा विषय काढलात म्हणून सांगतो. खरं तर सगुण भजनं आणि निर्गुण भजनं हे काही सांगण्याची जरुरीच नाही. सगुण भजनात मूर्ती आणि माणसांची वर्णनं येतात. निर्गुणी भजनं ही योग साधना आणि स्थितीवर असतात. निर्गुण निराकार हे महत्त्वाचं आहे इथे. ते आत्म्याचा शोध घेणारे आहेत आणि हे सगुणी शरीर सौष्ठव सांगतात. म्हणजे हा दोघातला अगदी ढोबळ फरक आहे. सगुण भजनांची लयकारीच वेगळी आणि निर्गुणी भजनं फार फार वेगळी. त्यांचे स्वरसुद्धा वेगळे. ते लयीशी मुळीच झटापट करीत नाहीत. तिथे इतर लय दिसता कामा नये. फक्त एकतारीची लय दिसली पाहिजे. ते अगदी सौम्य शब्दात सांगतात. त्यात गोलाई फार आहे. निर्गुणी भजन हे कुठल्याही मूर्तीचं वर्णन नाही करत. ते ज्ञानावर असतं. अतिशय प्रॅक्टिकल असतं. त्यात योगाच्या वेगवेगळ्या स्टेजेसचं वर्णन येतं. ते निराकाराचं वर्णन जास्त करतात म्हणून ती निर्गुणी भजनं. आणि हे ज्ञान मिळवायचं म्हणजे त्यासाठी गुरु हवा. गुरु भेटणं एवढं सोपं नाही. तो भेटायला हवा, कारण कितीही वाचलंस तांडलंस तरी गुरु मिळाला तरच ते ज्ञान तुला मिळेल. गुरुवरची निर्गुणी भजनं फार छान आहेत. हे सगळं मी थोडक्यातच सांगतोय. हा ज्ञान की जडिया दई, ज्ञान की जडिया दई, गुरा तो जिने ज्ञान की जडिया दई, ज्ञान की जडिया दई, गुरा तो जिने, गुरा तो जिने ज्ञान की जडिया दई, ज्ञान की जडिया दई, सतगुरु जी ने, सतगुरु जी ने ज्ञान. नमस्कार.